कधीतरी असा रात्रीच्या जेवणास फक्कड बेत बनवा. भाजी बनवायची सुद्धा गरज नाही. खमंग पौष्टिक थालीपीठ बनवू. थालीपीठ बनवण्यासाठी 2 वाटी बाजरीचं पीठ, 1 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी ज्वारीचं पीठ आणि 1 वाटी बेसन पीठ. पीठ छान मिक्स करून घेऊ. आता आपण एक वाटण तयार करू. हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घ्या. जिरे आणि लसूण याचं जाडसर वाटण तयार करू. तुम्ही मिक्सरमध्ये फिरवून सुद्धा घेऊ शकता, पण मी उकळीमध्ये हे कुटून घेतलेलं आहे. तयार वाटण मिक्स करून घेऊ. चवीनुसार मीठ घेऊ. आता आपण इथे पांढरे तीळ घेऊ 2 चमचे. 1 कांदा बारीक चिरून घेऊ. 1 चमचा हळद, 1 चमचा धना पावडर आणि 1 चमचा गरम मसाला. कोथिंबीर बारीक चिरून घेऊ. मेथीची भाजी बारीक चिरून घेऊ. 1 पळी तेल घेऊ. आता आपण हे सगळं मिश्रण आधी छान मिक्स करून नंतर थोडं थोडं पाणी घेऊन याचं छान पीठ मळून घेऊ. आपण कणिक जशी मळून घेतो ना त्याप्रमाणे हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. हे बघा इथे आपलं पीठ मळून झालेलं आहे. आता आपण पिठामधला एक छोटासा गोळा घेऊ. हे बघा तो हातावर छान गोल करून घेऊ. आता आपल्याला एक सुती कापड घ्यायचं आहे आणि सुती कापडाला थोडंसं पाणी या पद्धतीने आपल्याला लावून घ्यायचं आहे. आता आपण थोडा थोडा पाण्याचा हात घेऊन हे धपाटं थापून घेणार आहोत. हे बघा या पद्धतीने इथे आपले धपाटं थापून झालेलं आहे. आता आपण या पद्धतीने त्याला 5 होल पाडून घेणार आहोत. हे बघा इथे आपलं धपाटं बनून तयार आहे. चला आता आपण खमंग भाजून घेऊया. तवा छान गरम झालेला आहे. आधी आपण तव्यावर थोडंसं तेल घालून घेऊ. नंतर या पद्धतीने धपाटं घेऊ. हे बघा मस्तच. आता आपण जे होल आहेत ना त्या होलमध्ये थोडं थोडं तेल घालून घ्यायचं आहे. हे बघा झाकण ठेवू आणि 2 ते 3 मिनिटाची वाफ काढून घेऊ. गॅस आपल्याला स्लोच ठेवायचा आहे. 3 मिनिटानंतर आपण धपाटं दुसऱ्या साईडने सुद्धा 3 मिनिटं भाजून घ्यायचं आहे. हे बघा खमंग आपलं धपाटं इथे भाजून तयार आहे. खूप चविष्ट लागतं आणि दह्यासोबत खूप मस्त लागतं. तुम्ही एकदा नक्कीच बनवा. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल ना तर अशा छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवर अशा साध्या सोप्या झटपट रेसिपीज असतात. पुन्हा भेटू आपण अशीच एक नवीन रेसिपी घेऊन. धन्यवाद.